मोहिल शेठ धुमाळ अवघ्या वयाच्या 14व्या वर्षी बैलगाडा क्षेत्रामध्ये हे आले होते. हे तो आम्हा सर्वांना माहीत आहे. जवळपास मोहिल शेठ धुमाळ यांना बैलगाडा क्षेत्रामध्ये येऊन 5 ते 6 वर्षाचा कालावधी उलटून गेला आहे. अतिशय संयमी गाडा मालक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. अगदी लहान वयामध्ये मोहिल शेठ धुमाळ यांनी बकासूर त्याचबरोबर स्वतःचं नाव हे मोठे केले. अनेक असे प्रसंग बैलगाडा क्षेत्रामध्ये घडले. अक्षरशः मोहिल शेठ धुमाळ यांना जीवे मारण्याच्या धमक्यासुद्धा बैलगाडा क्षेत्रामध्ये या देण्यात आल्या. मोहिल शेठ धुमाळ यांना नाही त्या प्रकारे डिवचण्यात आलं. वाईट कमेंट्स टीका या मोहिल शेठ धुमाळ यांच्यावरती करण्यात आल्या. वायदी किंग त्याचबरोबर मोहिल शेठ धुमाळ पैशासाठी बकासूरला मारायला निघणारा ज्या त्या प्रकारे कमेंट्स टीका या मोहिल शेठ धुमाळ यांच्यावरती आजपर्यंत झाल्या. मोहिल शेठ धुमाळ आणि बकासूरचं नातं अगदी जीवाभावाचं. असे अनेक मैदान आहेत. त्या मैदानामध्ये बकासूरला ज्या वेळेस पराभवाचा सामना करावा लागला त्यावेळेस अक्षरशः मोहिल शेठ धुमाळ ढासाढासा रडलेले हे आपण पाहिलेलं आहे. काही मैदानामध्ये बकासूर हा जखमी झाला तेव्हा सुद्धा मोहिल शेठ धुमाळ हे रडले हे आपण पाहिलेले आहे. अनेक कठीण प्रसंगामधून मोहिल शेठ धुमाळ यांचा प्रवास हा बैलगाडा क्षेत्रामधील आहे. अनेक यश अपयश मोहिल शेठ धुमाळ यांच्या आजपर्यंत वाटेला आलं. तरीही हा कमी वयाचा गाडा मालक डगमगला नाही. अविरत संघर्ष हा मोहिल शेठ धुमाळ यांचा चालूच आहे. याच संघर्षामुळे मोहिल शेठ धुमाळ हे नाव बैलगाडा क्षेत्रामध्ये सध्याच्या घडीला टॉपला आहे. त्यांचा बकासूर अर्थात बक्या बैलगाडा क्षेत्रामध्ये असा नंदी इथून पुढे घडणार नाही आणि मागं सुद्धा कधी घडलेला नाही. मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला शेअर, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.